सत्ता आल्यावर सर्वांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांना प्रत्येक विधानसभेला उमेदवारी न देता डावलण्यात येते. दोन्ही शिवसेना एकत्रित असताना जालना विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र माजी मंत्री खोतकर शिवसेना शिंदे गटात गेल्याने भास्कर आंबेकर यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा झालाय. आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे जालना शहरातील शिवसेना भवन इथं आले असताना पत्रकारांनी भास्कर आंबेकर यांचा मार्ग मोकळा होणार का असा प्रश्न उपस्थित केल्यावर सत्ता आल्यावर सर्वांचेच भवितव्य उज्ज्वल आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. प्रत्येक विधानसभेला भास्कर आंबेकरांना डावललं जातं. ह्यावेळेस त्यांचा मार्ग मोकळा होणार का? कारण की आता खोतकर साहेब शिवसेनेत गेलेले, पण ह्यावेळेस आता ठाकरे गटातून जागा मोकळी आहे, त्यांचा मार्ग मोकळा होणार का? काय आंबेकरांचं काय भवितव्य काय? सत्ता आल्यावर सगळ्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. ह्यावेळेस सत्ता आल्यावर सगळ्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे, एवढंच. छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय शिवाजी. अरे तुम तुम्हारे साथ हैं, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.